प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती करूया, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. सर्वश्रेष्ठ नाव, पवित्र शास्त्रामध्ये देवाला सर्वश्रेष्ठ नाव दिलेलं आहे नाही का. आणि स्तोत्र 72:19 मध्ये असं लिहिलेलं आहे की त्याचे तेजस्वी नाव सदैव धन्य असो, संपूर्ण पृथ्वी त्याच्या गौरवाने भरली जाऊ. आमेन. आणि आपण पाहतो की नावामध्ये काय असतं ना, पण नावामध्ये सर्व काही असतं. पवित्र शास्त्रामध्ये दैवी नावे देवाची अखंडत्व ओळखलं जाणून घेण्यासाठी आवश्यक आहे. देव कोण आहे आणि तो कसा आहे, देवाला पवित्र शास्त्रात त्याचे नाव दिलेलं आहे हे जाणून घेणं आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवण्यास आणि त्याच्या नावाच्या गौरवासाठी विश्वासू राहण्यास सक्षम करतं. देवाचा पुत्र जेव्हा पृथ्वीवर मानवी रूपात प्रगट झाला आणि सामान्य मानवी जीवन जगला, तेव्हा त्याने त्याच्या देवत्वाचा उपयोग स्वतःच्या लाभासाठी किंवा स्वार्थ साधण्यासाठी कधीही केला नाही. उलट त्याने स्वतःला लीन केले, जणू एका दासाचे स्वरूप स्वीकारले. आणि संत पावलाने लिहिल्याप्रमाणे तो मरणापर्यंत, वधस्तंभाच्या मरणापर्यंत आज्ञांकित झाला. त्याने देवाची आज्ञा पाळली अगदी शेवटी वधस्तंभाच्या मरणापर्यंत. म्हणून त्याला देवाने देखील सर्वाहून उच्च केले आहे आणि सर्व नावाहून श्रेष्ठ नाव दिले आहे. म्हणजे स्वर्गातील, पृथ्वीवरील आणि पृथ्वीखालील प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. आणि येशू ख्रिस्त प्रभू आहे हे देव जो पिता त्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने कबूल करावे. आपण पाहतो फिलिपीच्या पत्रामध्ये 2 अध्याय 5 ते 11 मध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे किंवा ह्याच्याबद्दल लिहिलेला आहे. दुसऱ्या कोणाकडूनही तारण नाही, कारण ज्याने आपले तारण झाले पाहिजे असे दुसरे कोणतेही नाव मनुष्यात आकाशाखाली दिलेले नाही. प्रेषितांचे कृत्य 4 अध्याय 12 वचनामध्ये लिहिलेला आहे. गौरवशाली देवपित्याने त्याच्या पुत्राला स्वर्गातून मेलेल्यातून उठवले आणि त्याला स्वर्गीय स्थानी आपल्या उजवीकडे बसवून सर्व सत्तेच्या, शक्तीच्या, बलाच्या आणि शासनाच्या आणि ह्याच युगात नाही पण येणाऱ्या युगातही नाव मिळणाऱ्या प्रत्येक नावाच्या वर ठेवले आहे. त्याला प्रत्येक नावाच्या वर ठेवलेला आहे. प्रत्येक सत्तेच्या, शक्तीच्या, बलाच्या किंवा शासनाच्या आणि याच युगात नाही पण येणाऱ्या युगातही नाव मिळणाऱ्या प्रत्येक नावाच्या वर ठेवले आहे. कितीही नावं येऊ देत जगात, त्या सर्व नावामध्ये हे नाव अत्यंत उच्च असं आहे. प्रत्येक नावाच्या वर आहे. एफिस 1:20-21 मध्ये लिहिलेलं आहे. बायबलमध्ये किंवा पवित्र शास्त्रामध्ये देवाचे नाव ही देवाच्या आत्मप्रगटीकरणाची बचतकांची बाब आहे. तो देव आहे ज्याने आपल्या लोकांना वचन दिले आहे, ज्या देवाने इस्रायलाशी करार केला आहे. आणि देव ज्याचे नाव पिता, पुत्र, पवित्र आत्मा आहे. आणि जेव्हा आपण देवाबद्दल बोलतो तेव्हा ख्रिस्ती लोक ज्या देवाबद्दल बोलतात तो हाच देव आहे. कोणता देव आहे? जेव्हा मोशेला देवाने नाव सांगितलं आपलं काय, मी तोच मी तोच मी आहे. मी येशू ख्रिस्त पण म्हणतो, काय म्हणतो? मी आहे. मी जीवनाची भाकर आहे. मी दार आहे. मी मेंढपाळ आहे. मी तो आहे जो आहे, तोच हाच देव. त्याच्याबद्दलच आज ख्रिस्ती लोक ज्या देवाबद्दल बोलतात तो हाच देव आहे. देव स्वतःबद्दल अधिकाधिक प्रगट करतो जेणेकरून लोकांना कळेल की पवित्र कोण आहे. तरीही देव नाव देण्यापेक्षाही जास्त उच्च आहे. यहुदी लोक जुन्या करारामध्ये देवाला काय म्हणायचे? यावे. किंवा ज्या देवाला जेव्हा देवाचं नाव इतकं पवित्र आहे ते घेण्यासुद्धा ते काय करायचे? कितीतरी वेळा नमन करायचे. तर यहुदी लोकांसाठी देव आहे जो आहे तो आहे, तोच देव. आय एम दॅट आय एम. त्याचे तेजस्वी नाव सदैव धन्य असो, संपूर्ण पृथ्वी त्याच्या गौरवाने भरलेली जाओ. आमेन. देवाची नावे, उपाधी, पदव्या किंवा आणि त्याच्या रूपकाचा असा संदर्भ देतात ज्याद्वारे देव लोकांशी त्याच्या नातेसंबंधात स्वतःला प्रगट करतो. परमेश्वराने स्वतःला इस्रायल लोकांसमोर प्रगट केल्याप्रमाणे देवाची नावे दिसून येतात. हे प्रगटीकरण सर्व लोकांसाठी असलेल्या सुवार्तेमध्ये समाप्त होते, कारण देवाचे नाव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा
समावेश करते. या सर्व नावावर सर्वश्रेष्ठ नाव जे आहे ते देवाचे नाव आहे. तो देव आहे, तो येशू ख्रिस्त आहे. धन्यवाद. आमेन.